गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आपण सगळ्यात मोस्ट अवेटेड ट्रिपला चालू करत आहोत. आजची डेट आहे 5 जून. 5 जूनला आपण दिल्लीला पोहोचलो आहोत. पुणे दिल्ली दिल्ली काठमांडू असा प्रवास आहे. सगळ्यांनी इलेक्शन कार्डवर एंट्री घेतलेली आहे. आता दिल्लीला पोहोचून काठमांडू, तिथून मग पुढे आपला पूर्ण 14 दिवसाचा प्रवास सुरू होईल. थोडंसं पुण्यावरून फ्लाईट डिले झाली होती, त्याच्यामुळे थोडंसं धावपळ चालू आहे. दिल्लीला पोहोचून गेट नंबर 11 यायला आहे आपलं. इंडियातले 11-20 वाजता सगळं करून काठमांडूमध्ये आलेलो आहोत. इथे सिम कार्ड वगैरे घेता येईल किंवा मोबाईल रिचार्ज करता येईल. इथून पुढे पोहोचलो आहे. आपल्याला कोस्टर आलेली आहे घ्यायला. इथून डायरेक्ट हॉटेलला जायचं आहे. मस्त वातावरण आहे. चला चला पुढे चला. शंकर घ्यायला आलेला आहे. आता सगळ्यांचं इकडे स्वागत करूयात. नेहमीप्रमाणेच यावेळेस सुद्धा सगळ्यांचं स्वागत माळ आणि हे लाल कपडा देऊन करायचं आहे. तर या इकडे सगळे. असं लाईन मध्ये उभं राहा, म्हणजे सगळं मला व्हिडिओ करता येईल बरोबर. मला दे रे. तो सुरुवात आहे. तेच ना, सुरुवातीत ट्रेन नको. इधर सर कोई बाकी आपको आइए एक ग्रुप फोटो बनाना पड़ेगा. अरे नहीं आपको भी चाहिए सर. पकड़ म्हणतो तुला. ये कैलाश जाने के लिए आपको शुभकामना करते हुए. आप लास्ट टाइम आप बोले थे मैं आ रहा हूँ अगले साल. अभी सर आपको लाइन में बैठना पड़ेगा. ग्रुप फोटो इकडे थांबा, ऊन असं आहे, इकडून घेऊयात. नेपाळमधली फेमस ट्रॅफिक, नेहमीच गर्दी असते. तारा बघा कशा आहे इकडे. यावेळेस सुद्धा लॉर्ड्स प्राइमच हॉटेल केलेलं आहे आपण दरवेळेस सारखं. जेवण छान आहे, रूम पण चांगले असतं, त्याच्यामुळे आपण जनरली हेच हॉटेल करतो. हॅलो, थकले सगळे? भूक लागली का? हा, तुम्ही एकटं खाताय मस्त. थकले सगळे? पहिले गेस करू. कशा काय म्हणता? हॅलो, तुमची कशी झाली ट्रिप? मस्त. पुणा टू काठमांडू. 2 तास डिले. कमी आहे, 8 तास होता. हा का?
हा जीवन भाई. Hello, how are you? हॅलो. इकडे कॅफेटेरिया यांचा. हे ब्रिटिश. हा मला येतं काय? आपण परत एकदा पशुपतीनाथ मंदिरात आलेलो आहोत. महादेवाची कृपा आहे, दरवर्षी बोलून घेतात. गर्दी कमी दिसते आज, काहीच गर्दी नाही आहे. गर्दी कमी आहे त्यातल्या त्यात. हे आपलं दरवेळेसचं शॉप अग्रवाल. काय काय हे काय मंदिर? हे पुढचं मंदिर. जीवन काल में एक बार भगवान पशुपतिनाथ का दर्शन करेगा, दोबारा पशुओं का जन्म नहीं पड़ेगा, मुक्ति का मार्ग मिलता है. मुक्तिदाता भगवान है. पशुपतिनाथ और केदारनाथ मिला के एक शिवलिंग पूरा होता है. केदारनाथ धड़ का भाग है, पशुपतिनाथ सिर का भाग है. द्वापर युग के अंत में कौरव पांडव को बीच में लड़ाई हुआ, धर्म का युद्ध हो गया. हॅलो, पशुपतीनाथ मंदिरात आपण आलेलो आहोत. काहीतरी प्रोग्राम चालू आहे, काही ना काही चालूच असते या साईडला. त्यात गर्दी काहीच नाही आज. सकाळी गर्दी असणार आहे. सगळे कैलासी सकाळीच येत असतील माझ्या मते. आता गर्दी खूप कमी आहे. 2.5 million. चंदन वगैरे विकायला होते. प्रसन्न वाटतं खूप इथे नेहमीच येऊन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. इधर केस में क्या होता है? वर्षातून 2दा येणं होत आहे आता. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अँडी बाबा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण आहोत काठमांडू येथे. तर कैलासची प्रतीक्षा सगळ्यांची संपलेली आहे. उद्यापासून यात्रा सुरू होती आहे. आज काठमांडू लोकल असणार आहे, त्याच्यामुळे मी आज जास्त काही दाखवत नाही. थोडेफार अपडेट्स आहेत ते देऊन टाकतो. मुंबईवरून ज्यावेळेस आपण येतो आहे त्यावेळेस कसल्याही प्रकारचं आधार कार्ड चालत नाही. आपल्याला इलेक्शन कार्ड लागतं आणि इलेक्शन कार्डमध्ये सुद्धा डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असलं गरजेचं आहे. यावर्षी जे इलेक्शन कार्ड डाउनलोड करून आपण वापरतो ते पण अलाउड केलं होतं. त्याच्यामुळे पुढच्या ग्रुपला, ऑगस्ट ग्रुपला, आपण ज्यांचं कोणाचं इलेक्शन कार्ड आहे, जुनं असू द्या नवीन असू द्या, इलेक्शन कार्ड असू द्या, पण हार्ड कॉपी पाहिजे, ते सगळ्यांना आपण बाय एअर घेऊन येऊत. आता गोरखपूर मार्गे याची गरज नाही. तर आपले सगळे गेस्ट आलेले आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली झोप सगळ्यांची? आले का सर? उभे चला उभं राहा, उभं राहा, फोटो काढून घेऊयात. बरं, यूट्यूबमध्ये कुणाला यायचं नाहीये, कुणाला यायचं नसेल त्यांनी आधी सांगून ठेवा. हा, नाही, काय काय जणांचा कन्सर्न असतो की मला यूट्यूबला नको यायला. बसा, मध्ये या, मध्ये या. शंकर, शंकर, भंडारी, भंडारी कुठे?
इकडे या. इकडे राहा. त्या बाजूला. हाँ, okay? जा बस तुम बोलो. हॅलो, हर हर महादेव. हर हर महादेव. सगळे रेडी आहात? एक्साइटेड आहात? झोप झाली सर्वांची? चलो, आज आपल्याला लोकल फिरायचं आहे. उद्यापासून यात्रा सुरू. हर हर महादेव. हॅलो, आपण डोलेश्वर महादेव इथे आलो आहेत. मागच्या वेळेस श्रावण महिना होता, त्यावेळेस खूप गर्दी होती, जत्रा चालू होती. यावेळेस रिकाम आहे सगळं. दर्शन पण जास्त गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे लगेच होऊन जाईल, हार्डली 1-2 मिनटामध्ये. थोडंसं चालावं लागतं. कैलासवाले डोलेश्वर महादेव इथे येत नाहीत. आपण थोडेसे ॲडिशनल पैसे आम्हीच भरतो. ते भरून आपण म्हणजे डोलेश्वर महादेव आणि दरबान स्क्वेअर या दोन्ही ठिकाणी घेऊन येतो. दरबान स्क्वेअरला मात्र साधारण 500 नेपाळी चार्जेस आहेत, एंट्री फीस आहे. ते मात्र यात्रेकरूंना भरावी लागते. गाडीचा जो खर्च आहे तो आम्ही आमच्या पॉकेटमधून करतो. कारण की इथे तुम्ही बघू शकता की कोणीच कैलासवाले यात्रेकरू कोणीच नाही आहेत इथे. कारण की हे पॅकेजमध्ये कोणी देत नाही. कसे बरेच जण पहिल्यांदा नेपाळ आलेले असतात, त्याच्यामुळे इथलं दर्शन होणं गरजेचं आहे. कारण की जे म्हणतो आपण केदारनाथचं जे डोकं आहे ते इथे आहे. त्याच्यामुळे आपण दोन्ही मंदिर करतो, पशुपतीनाथ आणि डोलेश्वर महादेव. ही अशी मंदिराची एंट्रीची कमान आहे. सगळीकडे रुद्राक्ष वगैरे ठेवलेले असतात. मागच्या वेळेस इथे फुल जत्रा होती, डान्स प्रोग्राम छान होता. आपण तिथलं पण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले होते, ते पण टाकले होते मध्ये. हे असं सुंदर असं डोलेश्वर महादेवाचं मंदिर. केदारनाथ आणि इथलं मंदिर ऑलमोस्ट सारखं दिसतं. मागच्या वर्षी खूप गर्दी होती, त्यामुळे गर्दीमध्ये दर्शन झालं होतं. यावेळेस आता एकदम गर्दी नाही, काही नाही. हे बघा, इथे मस्त असे देवी लावलेले असतात. दर्शन झालेलं आहे, गर्दी काहीच नव्हती. तर थोडंसं मागच्या वेळेस खूप गर्दी असल्यामुळे व्यवस्थित दाखवता आलं नव्हतं मला मंदिर. आता हे बघा, मंदिर दाखवून देतो. डोलेश्वर महादेव, मोठ्याचे मोठं त्रिशूळ आहे इथे. लक्ष्मीनारायण विष्णू मंदिर, झोपलेले महाविष्णू आहेत इथे. त्यावेळेस इथे पण 4 दरवाजे आहेत. मागच्या वेळेस आपण VIP दर्शन घेतलं होतं या मागच्या दरवाजामधून. 300 रुपये काहीतरी घेतले होते. या साईडला खूप महादेवाच्या पिंडी आहेत. बघा, अशा इथे महादेवाच्या पिंडी आहेत भरपूर साऱ्या. इथे तुम्ही जलाभिषेक वगैरे करू शकतात.
आणि इकडे मनोकामना देवी. हे बघा, हे किती सुंदर आहे. जय माता मनोकामना. मनोकामना देवी छोटीशी पण सुंदर अशी मूर्ती आहे. तिकडे अन्नपूर्णा माता. ज्यावेळेस आपण काठमांडू इथे येतो त्यावेळेस आपल्याला असे दोन मतप्रवाह दिसतात की केदारनाथाचं जे मंदिरात आपण व्हिजिट केलेलं असतं ते म्हणतात की ते मागचा पार्ट आहे किंवा धडाचा पार्ट आहे. पुढचं जे मुख आहे ते पशुपतीनाथ मंदिराला कन्सिडर केलं जातं. पण मागच्या 10-12 वर्षापूर्वी आपले जे शंकराचार्य होते त्यांनी असं डिक्लेअर केलं आहे की माझ्या मागचं जे मंदिर आहे डोलेश्वर महादेव हा त्याचा पुढचा पार्ट आहे. तरी आपण काय करतो जनरली की काही मिस होण्याच्या जागी आपण दोन्ही ठिकाणी जाऊन दर्शन करतो, त्याच्यामुळे आपलं काही मिस होणार नाही. तर इथलं जे मंदिर आहे ते सेम केदारनाथ जे मंदिर आहे त्याचा आणि याचा काळ जो सेम आहे. पिंड ऑलमोस्ट सेम आहे जी आपली केदारनाथची आहे आणि डोलेश्वर महादेवाची. इथली पिंड फक्त थोडीशी लहान आहे. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस काठमांडू किंवा नेपाळला येत आहेत त्यावेळेस दोन्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन करा. हे बघा, इथली डोलेश्वर महादेव, इथली ही पिंड आहे. ऑलमोस्ट सेम आहे केदारनाथ सारखी. डोलेश्वर महादेव. दरबार स्क्वेअर येथे आपण आलेलो आहोत. खूप सुंदर असं आर्किटेक्चर आहे इथे. जुन्या काळातला राजाचा महल इथे होता. है ना, उसको बोल दो. नहीं है तो परवा नहीं है ना, उसको I'm scared. You're ज्यादा जोर से बोलने वाले को पागल बोलते हैं. इसके इशारों से मैं साउंड में बोल रहा हूँ. भक्तपुर लगभग 360 साल पुराना राजा का किला. इथे जे विष्णू टेम्पल आहे या साईडला. आपला सगळा ग्रुप कैलासला जाण्याच्या आधी थकलेले प्रवासी. थकलेले नाहीये, अति उत्साही. खूप सुंदर वाटतंय. खूप सुंदर आहे आर्किटेक्चर. बघा किती छान मंदिर आहे. इथे विहीर. हे सगळे इकडे कॅफेज आहेत, तुम्ही बसू शकता त्याच्यामध्ये. हे शिलू महादेव मंदिर. ते सगळ्यात मोठं आहे तिकडचं. बघा किती सुंदर आहे हा. हॅलो, आपण स्वयंभूनाथ येथे आलेलो आहोत. बुद्धा स्टॅच्यू आहे इथे, स्तूपा आहे वरती. थोडंसं वरती चढून जावं लागतं. शनिवारी नेपाळला पब्लिक हॉलिडे आहे त्याच्यामुळे भयानक गर्दी आहे इकडे. पूर्ण माझ्या मागे बघू शकतात गर्दी. पुढे पण भरपूर गर्दी आहे. 35 रुपये इंडियन, 50 रुपये नेपाळी असे चार्जेस आहेत इथे.
थोडंसं वर चढावं लागतं. आता बाकीचं वरती जाऊन दाखवतो. गर्दी बघा केवढी गर्दी आहे. एक 5च मिनटं लागले वरती यायला. वरती येऊन भरपूर हवा आहे. एन्जॉय करता येत नाही कारण की गर्दी खूप आहे. आलात? किती वेळ लागला बघा? 10 मिनिटं. नाही नाही. ए माकडा. इथे झोपलं वाटतंय. इधर नाही ना. हे छोटे छोटे स्तूप आहेत. इकडे पण भरपूर स्तूप आहेत. फोटोज छान येतात तिकडे. कितना लोगों को घोड़ा वगैरह लेना है आप लोग तैयारी कर लीजिए. जो आपके पास ऑलरेडी माइंड सेटअप है, आपका घोड़ा लेना है और वॉक करना है. वॉक करने के लिए कोई दिक्कत नहीं, कुछ सोचना ही नहीं है, हमको वॉक करना है, हो गया. जो घोड़ा वाला लेने हैं वो आपको पेरों से ही तैयारी कर लीजिए ताकि गाइड को बोलते रहे इतना घोड़ा चाहिए. नहीं तो अभी घोड़ा का भी शॉर्टेज है वहाँ. कितना लोगों का घोड़ा भी नहीं मिला है, लेकिन फॉर्चुनेटली हम लोग को मिला है. लेकिन वो एक एक टाइम में कितना अभी सुना है ना, अभी डेली हमारे पास तो फोन आता है तो नहीं मिला है कितना लोगों को. तो ये सिचुएशन रेडी रहना है पहले से, ठीक है. हॅलो. तर आज डिब्रीफिंग झालं. सगळ्यांना परत इन्फॉर्मेशन शेअर केली. त्याच्यानंतर आपण ज्या बॅगा देतो, डफल बॅग आणि छोट्या बॅग त्या मिळालेल्या आहेत. आता तीच तयारी चालू आहे. आता छोटीशी परत एक मीटिंग घेतली होती. त्याच्यानंतर आता बॅग वगैरे भरणं चालू झालेलं आहे. रात्रीचे बराच उशीर झाला आहे. 11 वाजलेले आहेत. हॅलो. फोन कंटिन्युअस चालू आहेत. आवाज आय गेस येत असेल. तर आपल्याला डफल बॅग मिळाली आहे, जॅकेट मिळालेले आहेत, पिट्टू बॅग मिळालेली आहे. आणि आता सगळं जे सामान आहे ते आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. यावेळेस थोडीशी मोठी केली अजून डफल बॅग. हे जसे सांगितलं तर मागच्या वेळेस हे नंबर्स, पिट्टू बॅगवर पण सेम नंबर्स. पण आपण पिट्टू बॅग वापरत नाही. आपल्याकडे आहे पीक, मेड इन पुणे पीक कंपनीची बॅकपॅक आहे. खूप जास्त कम्फर्टेबल आहे. सामान जास्त बसत नाही बट वापरण्यासाठी खूप जास्त कम्फर्टेबल. या ज्या मोठ्या बॅग आहेत तेच कंपल्सरी आहे. छोटी बॅग, जॅकेट, टोपी वापरणं कंपल्सरी नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकतात. ही बॅग पण चांगली आहे बट त्याला जास्त कुशनिंग वगैरे आहे. त्याच्यामुळे ही बॅग आपण इथेच ठेवणार आहोत.
किंवा या बॅगमध्ये आपल्याला पाणी वगैरे घ्यायचं असेल तर ही यूज करता येईल, त्याच्यासाठी आपल्याला वापरता येईल. आता सगळ्यात मेन काम जे असतं आपलं ते हे जे कॅरी बॅग आणलेले आहेत आपण, या कॅरी बॅगमध्ये सगळं सामान, हे सामान डफल बॅगमध्ये शिफ्ट करायचं. हे आता मेन काम, जे लागणार नाही ते इथेच ठेवायचं, बाकी सगळं ट्रान्सफर करायचं. आता मी ट्रान्सफर केल्यानंतर परत दाखवेल किंवा अजून काही असतील महत्त्वाचं ते. आणि छोट्या बॅगमध्ये आपल्याला जे बसमध्ये जे गोष्टी लागणार आहेत ते आपण छोट्या बॅगमध्ये ठेवतो, बाकी सगळं सामान आपलं मोठ्या बॅगमध्ये टाकून द्यायचं असतं. बऱ्याच जणांना ते कन्फ्युजन आहे. आता आम्हाला आजच नवीन डिब्रीफिंगमध्ये माहिती मिळाली की चायनीज लोक ड्रायफ्रूट्स अलाउड नाही करत आहेत. माहीत नाही का, स्ट्रेंज आहे. मनुके काढून ठेवतात ते, काजू काढून ठेवतात ते, का माहीत नाही. तिथे ढीग लागलेला आहे म्हणे, तिथे हे आहे इमिग्रेशन तिथे. आणि उद्या तारीख आहे 7. आपण 7 तारखेला एंट्री करायचं ट्राय करतो आहोत. माहीत नाही होईल की नाही, बट इट्स जस्ट अ ट्राय. बघूयात. त्याच्यामुळे लवकर उद्या सकाळी 6:30 वाजता निघायचं आहे. आत्ता वाजले आहेत 11:30. अजून पॅकिंग सुरू पण केलेली नाही आहे. अर्धा तास लागेल. फटाफट इकडचं सामान तिकडे टाकून देऊयात आणि परत मी दाखवतो बॅग पॅक झाल्यानंतर. हर हर महादेव.